शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कधी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. सत्तेवर येण्याआधी कर्जमाफीची घोषणा दिलेल्यांकडून सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल. जयंत पाटलांची शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. कोकाटेंच्या वक्तव्यावर नंतर विजय वडेट्टीवारांची टीका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. माझ्याकडील हत्यारं बॉम्ब तुझ्या घरामध्ये ठेवून गुन्हेगार बनू, अशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली. खोक्याच्या वकिलांचा मोठा दावा, तर कोठडीमध्ये खोक्याला मारहाण झाल्याचाही आरोप. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. उदय सावंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट, मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठी बाबतीत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीमध्ये ठरू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस चौथं समन्स पाठवणार. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते अंधेरी, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ ब्लॉक असणार. मुंबईच्या पदरी तिसरा पराभव. रोमांचक सामन्यामध्ये लखनौचा 12 धावांनी विजय. दुसऱ्या विजयासह लखनौ गुणतालिकेमध्ये 6व्या तर मुंबई 7व्या स्थानी.